नमस्कार पालक मित्रो, देशभक्त शैक्षणिक संकुलनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। हा व्हिडिओ मुद्दाम तयार करण्याचं कारण असं की आपल्या शैक्षणिक संकुलनावर विश्वास ठेवून आपला विद्यार्थी या शैक्षणिक संकुलनात प्रवेशित केलेला आहे। पण गेले 8 ते 10 दिवस जर पाहिलं तर बऱ्याच पालकांचे फोन येतात की माझा विद्यार्थी रुळला का, त्याला करमतं का, अशा अनेक गोष्टी विचारल्या जातात आणि प्रत्येकापर्यंत प्रत्येकाला पोहोचणं शक्य नाही, म्हणून हा व्हिडिओ तयार करत आहे। तर मुळात हा विषय आहे की करमत नाही हा प्रश्न आपल्या एकट्या विद्यार्थ्याचा नसून सर्व विद्यार्थ्यांचा असतो, परंतु त्याला रुळवणं, त्याला घडवणं, त्याला दैनंदिन दिनचर्याची माहिती करून त्यामध्ये समाविष्ट करून घेणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। आणि त्या पद्धतीनं सकाळी 5 वाजता उठल्यानंतर रात्री 10:30 पर्यंत जे दिवसभर शेड्यूल आपण आखलेलं आहे त्यामध्ये रनिंग, व्यायाम असेल, त्याचा आहार असेल, नाश्ता असेल, शैक्षणिक गोष्टी असतील किंवा खेळ असेल, या सर्व गोष्टी दिनचर्या व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि विद्यार्थी आपला हळूहळू रुळतोय। एखाद्या वेळेस आपल्या पालकांना त्याचा फोन येऊ शकतो किंवा मेसेज येऊ शकतो की मला करमत नाही, परंतु विद्यार्थ्यांना कशा प्रकारे रुळवलं पाहिजे, कशा प्रकारे त्याला यात समाविष्ट केलं पाहिजे याचा आम्हाला अनुभव असल्या कारणाने आम्ही विद्यार्थ्यांना योग्यरित्या त्या प्रवाहात आणत आहे। तर आता विद्यार्थ्यांना हळूहळू करमत आहे आणि विद्यार्थी आता रुळतोय। आता इथून पुढे खरा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की त्याचं शैक्षणिक गुणवत्ता आणि शारीरिक गुणवत्ता वाढवण्यासाठी। आता शारीरिक गुणवत्तेसाठी त्याला जे फिजिकल किंवा व्यायाम आहे तो हळूहळू आम्ही त्याच्या कॅपॅसिटीनुसार हळूहळू वाढवतोय, जेणेकरून विद्यार्थी आपल्या शारीरिक क्षमता योग्यरित्या योग्यरित्या सादर करू शकतो। आता अशा विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमतेबरोबरच आपण बौद्धिक क्षमतेचा विचार केला किंवा शैक्षणिक विचार जर केला तर या शैक्षणिक प्रवाहामध्ये विद्यार्थ्याचे काही जे बेसिक कन्सेप्ट कच्चे आहेत किंवा बेसिक पाया जो कच्चा आहे त्या विषयासंदर्भात आपण त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे किंवा केंद्रित केलेलं आहे। एखाद्या विद्यार्थ्याचा गणित असेल, इंग्रजी असेल किंवा इतर कोणताही विषय असेल तर त्याची चाचपणी आमचा शिक्षक स्टाफ त्या विद्यार्थ्याशी चर्चा करून त्या विद्यार्थ्याशी संबंधित टेस्ट घेऊन त्या करत आहेत। आता आपल्या एकदा का विद्यार्थ्याला आपल्याला फोकस कळलं की तो कोणत्या विषयात कच्चा आहे, कोणत्या विषयात चांगला आहे, त्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट करून घेतो। तर आता या शैक्षणिक विषयामध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्याचे जे बेसिक पाय आहे त्यामध्ये पाढे असतील किंवा इंग्रजीचे उच्चार असतील किंवा इंग्रजीच्या लिपी किंवा त्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी असतील, तर या सर्व विषयाचे संबंधित ते शिक्षक करत आहेत। सकाळचं दिनचर्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत ज्या विविध गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत, मग फिजिकल असेल, त्याचा आहार असेल, त्याबरोबर त्याचे शैक्षणिक तासिक असतील, या संदर्भात वेळच्या वेळी सर्व गोष्टी होत आहेत। आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपला विद्यार्थी मन लावून या गोष्टी करत आहेत। सुरुवातीला काही गोष्टीमध्ये विस्कळीतपणा होता की विद्यार्थी करमत नाही, परंतु आता कन्सेप्ट पूर्ण झालेली आणि विद्यार्थी आता रुळला आहे चांगला आणि या पद्धतीने विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे करून घेतोय। तुमचा विश्वास शैक्षणिक संकुलन आहे तसाच इथून पुढे राहू द्या। धन्यवाद।